22 तारखेला पहिली होळी लागली आणि काल 2 तारखेला होम आणि खऱ्या अर्थाने 22 तारखेपासून या कोकणामध्ये शिमग्याला सुरुवात झाली। काल होम लागला आणि आज होळीवंदन। आजपासून आता आमच्या गावात करायला झालं तर 3 दिवस पालखी घरोघरी फिरते आणि देव घरोघरी जातो। पण इतर ठिकाणी कोकणामध्ये काही ठिकाणी 8 दिवस चालते, काही ठिकाणी 15 दिवस चालते, पण आमच्या गावामध्ये 3 दिवस पालखी चालते। आज आमच्याकडे पालखी आली, देव घरी आले। आज देवाला आम्ही अर्जून आलो की अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या मागचं वर्ष गेलं तसंच हे पुढील वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने जावं असं मी कुटुंबाकडनं त्यांना नतमस्तक झालो। आजच्या या गावचा सरपंच म्हणून या गावाला सुखीचे दिवस येवोत असे या भैरीचरणी नतमस्तक होऊन सांगतोय आणि करतोय। आज आमच्या इथे अनेक व्यवसाय एमआयडीसीच्या माध्यमातून एमआयडीसी चालू आहे। अनेक कामगार एमआयडीसी मध्ये कामाला आहेत। ते भैरीच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन सांगितले की इथे संपूर्ण पुढचं वर्ष सुखाच्या समृद्धीचे भरभराटीचे जावो अशी आम्ही त्यांच्याकडे इच्छा प्राप्त केली आणि शिमग्याला सुरुवात झाली। आज पहिला दिवस पालखीचा आणि 2 दिवसांनी मला वाटतं आज मंगळवार बुधवार गुरुवारी आमच्या इथं पालखी घरोघरी जायची थांबते आणि 8 तारखेला रंगपंचमी आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो। त्यावेळेला आमचा खऱ्या शिमग्याची सांगता त्या दिवशी होते। आज आमच्या इथे अनेक बाहेरचे चाकरमाने आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, कारण आमचा देव हा भैरी बाप्पा नवसाला पावणारा देव असल्यामुळे अनेक बाहेरची भाडेकरू या गावामध्ये गेली अनेक वर्ष राहत होती, तेही इथून त्यांच्या गावाला गेलेत, पण शिमग्याला ते नेहमी या ठिकाणी येतात, नवस करतात आणि त्यांची पुढील कामं अतिशय चांगल्या पद्धतीने भैरीच्या माध्यमातून होतात। जसं भैरी बाप्पा सर्वांना पावते, आम्हाला पावतेच, पण बाहेरच्या मंडळांना जास्ती आमच्या आधी पावते, पण जे नवस करू आपण तो पावणारच असे आमचे हे देवस्थान आहे। आज त्यांची पालखीची सुरुवात झाली। मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।